नमो ओंकारेश्वर देवताय नमः. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मंडळी, काल माझा वाढदिवस होता, जी का इंग्रजी तारखेप्रमाणे, पण तिथीप्रमाणे वाढदिवस हा दत्त पौर्णिमेला, दत्त जयंतीला असतो. हे का सांगायचंय तुम्हाला? कारण तुम्ही मंडळीनं खूप खूप काल मला शुभेच्छा दिल्या. आता याविषयी मी बोलणार आहे. माझा वाढदिवस साजरा केला त्याविषयी सांगणार आहे. पण त्यापूर्वी आज माझ्या गुरु भगिनी सौभाग्यवती सविता सचिन गाडीलकर यांचे सुपुत्र सोहम याचा आज वाढदिवस आहे. त्याच्याकरता मी शिवपूजा अभिषेक केला आणि त्याला त्याच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. त्याच्यासाठी प्रार्थना केली की त्यानं चांगल्या प्रकारे आयुष्यामध्ये चांगल्या गोष्टी मिळवाव्यात, त्यानं खूप प्रगती करावी, त्याचं आरोग्य चांगल्या प्रकारे राहावं आणि त्यानं सदैव आनंदी राहावं. थोरा मोठ्यांचा मान राखावा, आई वडिलांचा आदर करावा, याकरता मी ओंकारेश्वर चरणी मी प्रार्थना केली. तर मंडळी, काल माझा वाढदिवस साजरा केला. माझ्या शिष्या सौभाग्यवती कविता संदीप भोसले, ही नांदेड जिल्ह्यातले, मला गाव लक्षात येत नाही, त्यांचं गावाचं नाव काय मला नाही आठवत, पण ते आले होते काल माझ्याकडे. त्यांनी केक वगैरे आणला, त्यांच्या पतीनं वगैरे केक आणून व्यवस्थित माझा वाढदिवस त्यांनी साजरा केला. तर आणि तुम्ही मंडळीनं खूप मला शुभेच्छा दिल्या. खूप मंडळी फोन करून, काही मंडळींनी दिल्या, काहींनी मेसेज करून शुभेच्छा दिल्या. माझे सर्वांचे माझ्याकडून समजा आभार मानण्यात येते आणि धन्यवाद देतो तुम्हाला. या समजा ईश्वर सेवेमुळं तुम्ही मंडळी माझ्याशी जोडले गेला आहात. मला सर्व नाते गोते तुमच्याकडूनच मिळाले आहेत. रक्ताच्या नात्यापेक्षा तुम्ही मंडळी खूप माझ्यावर प्रेम करतात. माझी एक समजा मानस बहीण, आपलं बहीण बी आहे, आणि एक समजा मुलगी म्हणून समजतो मी, सौभाग्यवती सुकन्या शेखर चव्हाण. ही बेळगावला राहतात. आता त्यांनी प्रत्यक्ष मला पाहिलं नाही, कारण मी त्यांना प्रत्यक्ष पाहिलं नाही, पण असंच एक 4-5 वर्षापासून समजा जोडले गेलेले आहेत. त्यांनी दीक्षा वगैरे घेतल्यामुळं संपर्क असतो, कधी महिना 2 महिन्याला करतात फोन. जी मुलगी करू शकते वडिलांसाठी, तशी ती मला बोलते. केवळ कशामुळे? ही ईश्वर सेवा मी करत असल्यामुळे. ती एक नातं, मुलींचं नातं, बहिणींचं नातं, हे केवळ ज्या ईश्वरी सेवेमुळं, आणि त्याच्यामुळंच तुम्ही जोडला गेलात माझ्याशी. खूप बरं वाटतं, आनंद वाटतो. मुलगी काय असते ही जाणीव सुकन्याकडून होते मला. कारण कधीतरी महिना 2 महिन्याला फोन केला तर चौकशी करते. अगोदरच ते बेळगाव आहे, आणि बेळगाव कसं म्हणतात ना, बेळगावचं लोणी मऊ असतं, चांगलं असतं, तसं त्यांचं बोलणं चांगलं आहे सुकन्याताईचं. ते खूप एकदम छोट्या मुलीसारखे चौकशी करतात माझी. बाबा गोळ्या घेतल्या का? गोड खाजावू नका, तब्येतीची काळजी घ्या. खूप आवर्जून चौकशी करतात. एक मुलगी ह्या नात्यानं एवढं चौकशी करतात की त्यांच्या म्हणजे आवाजामध्ये एक आपुलकी, एक आपलेपण आहे. मला घाईवरून येतं त्यांचा फोन आल्यानंतर, ते बोलतातच तसं.
आणि त्यांचे पती पण त्यांना साथ देतात व्यवस्थित. म्हणजे असे जे नाते आहेत, खूप नातेत जोडलेत मला. अशा मंडळीनं मला शुभेच्छा दिल्या. आता कविता ताईनं समजा त्यांच्या पतीला घेऊन वाढदिवस आहे म्हणून आल्या माझ्याकडे, त्यांनी माझा वाढदिवस साजरा केला. आता रक्तातले नात्यातलं म्हणलं तर कुणी आलं बी नाही, फिरकलं बी नाही माझ्याकडे. पण तुम्ही मंडळी खूप प्रेम करतात, मला खूप आनंद वाटतो त्याच्याबद्दल. तर एकंदरीत तुम्ही मंडळीनं काल मला खूप खूप शुभेच्छा दिल्या. मी तुम्हाला धन्यवाद देतो, आभार मानतो. असंच प्रेम देत राहा आणि तुमच्या प्रेमाच्या जोरावर मला तुमच्यासाठी काही गोष्टी करायला अजून ऊर्जा भेटेल, शक्ती भेटेल. आणि मी जिवंत आहे, जोपर्यंत माझ्यामध्ये ताकद आहे, शक्ती आहे, तोपर्यंत तुमची सेवा करतो. तुमच्या काही अडीअडी अडचणी असतील, काही दैवी गोष्टीतल्या, त्या मी जरूर करतो. अशी मी ओंकारेश्वर चरणी प्रार्थना करतो की तुम्हाला सर्वांना चांगल्या प्रकारे आरोग्य लाभावं. तुम्ही सर्व तुमच्या जी समस्या आहेत त्यातून बाहेर पडावं आणि तुम्ही सदैव आनंदी राहावं, अशी मी ओंकारेश्वर चरणी प्रार्थना करून हा आजचा कार्यक्रम इथेच थांबवतो आणि परत भेटतो उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी. तोपर्यंत मंडळी, ओम नमः शिवाय. जय हिंद, जय भारत. सुखी राहा आणि समाधानी राहा.